नक्कीच कृष्णा, तुम्ही आपल्या सोबत राहात तर हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। रस्त्यावर टायर जाळत कराड समर्थक हे आक्रमक बनल्याचं दिसतंय। वाल्मी कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर आज सकाळपासूनच परळीच्या महामार्गावर पांगरी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं आणि आता रस्त्यावर टायर जाळत या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न मात्र पोलिसांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना हटवलंय। टायर बाजूला केले जात आहेत पोलिसांकडून। वाल्मी कराडवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी करत वाल्मी कराडच्या समर्थकांकडनं या ठिकाणी आंदोलन केलं जाते। टायर जाळण्याचा प्रयत्न समर्थकांकडनं करण्यात आला मात्र पोलिसांनी तो उधळून लावलेला आहे। पांगरीमधले आंदोलन आपण पाहतोय। सकाळपासूनच या ठिकाणी कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे। महिला ठिय्या देऊन बसलेल्या आहेत तर या ठिकाणी रस्त्यावर देखील टायर जाळत आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनस्थळी पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवलेला आहे। टायर सुद्धा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। न्याय द्या आम्हाला न्याय द्या असे आंदोलक जे आहेत आता मागणी करतात। काय सांगाल, काय मागणी करून उतरला? हे जे आज जे झालेलं आहे हे वाल्मिकांना न्याय मिळाला पाहिजे। वाल्मिकांना जे खोटे गुन्हे लावलेले त्याच्याकरता आम्ही निषेध उतरला आहे। फोन कॉलमुळे जर 302 होत असाल तर महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्याचे फोन कॉल बघितलं तर आपण सगळे आंदोलक आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी चालू आहे। सकाळपासूनच या ठिकाणी याच पांगरी गावामध्ये जे आहेत ते महिलांचं आंदोलन सुरू होतं आणि आता महिलांच्या आंदोलनानंतर या ठिकाणचे तरुण असतील, पोलीस असतील हेही या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मागच्या काही तासापासून तिकडे गावाच्या दुसऱ्या बाजूला महिलांचं आंदोलन सुरू होतं। काही दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी जे आहेत ते आता तरुण असतील, त्याचबरोबर इथले जे ग्रामस्थ असतील यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि रस्त्यावरती टायर जाळून जे आहेत ते आंदोलकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी ते जे आहेत ते आता टायर बाजूला नेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत आणि दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पांगरी, परळी। तर कराड समर्थकांकडून पांगरीमध्ये आंदोलन केलं